बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर सोलापूर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयासमोर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। एनडीएच्या विजयाची बातमी समजताच कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष सुरू केला। एकमेकांना गुलाल लावत जोरदार घोषणा देत महिलांनी फुगडी घालत आपला आनंद व्यक्त केला। सियावरे रामचंद्र की जयच्या घोषणा परिसरात घुमत होत्या आणि विजयाच्या आनंदात फुलांची उधळणही करण्यात आली। या जल्लोषात आमदार विजयकुमार देशमुख यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसोबत सहभागी होत सर्वांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या। यावेळी सोलापूरचे निवडणूक प्रभारी रघुनाथ कुलकर्णी यांनी देखील उपस्थित राहून सर्वांचा उत्साह वाढवला। बिहारमधील निकालानंतर सोलापूर उत्तरमध्ये साजरा झालेला हा जल्लोष संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला। हा सत्कार जे आपल्याला बिहारमध्ये अद्भुतपूर्णपणे जे आपल्याला विजय मिळाला त्या विजयाचे शिले म्हणजे त्यावेळी प्रचारालाही त्यांनी 4-5 दिवस त्या बिहारमध्ये होते आणि प्रचार करत विजय खेचून आणले आणि ते विजय जेव्हा आपल्या सोलापूरला आल्यावर निश्चित झालं म्हणजे आपलंही विजय नक्की आहे सोलापूरचा। आपल्याला माहित आहे की या देशाचे आपले सगळ्यांचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना जी भारतीय जनता पक्षाची घोडदौड चालू या भारतीय जनता पक्षाची घोडदौड केवळ आपल्या नेतृत्वावर आहे का नरेंद्रजी मोदी यांच्या कामामुळे ही होती। या देशाचा सर्वसामान्य माणूस शेवटचा माणूस आपण सातत्यानं म्हणतो शेवटचा माणूस जो वंचित राहिलेला माणूस त्याला आपल्या बरोबर घेऊन त्याला वर उचलण्याचं जे काम या देशामध्ये जेव्हा नरेंद्रजी मोदी जेव्हापासून पंतप्रधान झाले तेव्हापासून या देशाचा विकासाला गती मिळालं आणि आपल्या शेवटचा माणसाचा विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या देशाचा विकास होऊ शकत नाही। हे ध्येय आपल्या समोर ठेवून आपल्या सगळेजण आपले सगळे नेते लोक आपण सगळे कार्यकर्ते काम करत असतो। यामुळेच आपली ही विजय आणि आज ह्या निवडणुकीनंतर पश्चिम बंगालची निवडणूक आहे अनेक निवडणुका जाणार आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या या सगळ्या ग्रामपंचायत पासून त्या महापालिकेच्या निवडणुकापर्यंत ह्या सगळ्या निवडणुका होणार आहेत आणि केवळ आपण आजचा हा जल्लोष करून भागणार नाही। येणाऱ्या कालावधीमध्ये आपण केलेल्या कामाचं जनतेपर्यंत जाऊन त्याची पोचपावती घ्यायचं। पोचपावती घ्यायचं म्हणजे काय निवडणुकीमध्ये त्या कामावर आपल्याला मत घ्या।